Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 5, standard 5th, subject English. Now see the title of the poem, The Wind. Now this poem is written by the poet Robert Louis Stevenson. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं नाव आहे द विंड आणि ही कविता लिहिली आहे रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन या कवीने. फर्स्ट ऑफ ऑल यू लिसन द सेम पोएम. सुरुवातीला आपण ही जी कविता जी आहे ही कविता ऐकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल लिसन अँड ऑडिओ क्लिप. नाउ लिसन. To learn a new poem, The Wind, from unit number 5. Now this poem is written by the poet Robert Louis Stevenson. Robert Louis Stevenson या कवीने ही कविता लिहिलेली आहे. Robert Louis Stevenson was a Scottish novelist. Robert Louis Stevenson हे एक स्कॉटिश नॉवेलिस्ट आहेत, म्हणजे कादंबरीकार आहेत. ही वॉज अ ग्रेट पोएट. ते एक महान कवी देखील आहेत. अँड अ ट्रॅव्हल रायटर, आणि प्रवास वर्णन करणारे ते लेखक देखील आहेत. नाव हिज फुल नेम इज रॉबर्ट लुईस बाल्फोर स्टीव्हन्सन. नाव ही वॉज बॉर्न इन 13 नोव्हेंबर 1850. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन यांचा जन्म 1850 साली झाला. अँड ही डाईड ऑन 3 डिसेंबर 1894. आणि 3 डिसेंबर 1994 ला त्यांचा मृत्यू झाला. नाउ सी द टायटल ऑफ द पोएम, द विंड. इन मराठी यू मे कॉल्ड इट वारा. मराठीमध्ये त्याला आपण वायू म्हणतो किंवा वारा म्हणतो. Now see activity number 1. Listen, repeat, learn and recite. ऐका, म्हणा
शिका आणि म्हणून दाखवा. नाव सी स्टांजा नंबर 1. पहिलं कडवं बघायचं आहे. स्टांजा म्हणजे कडवं. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky, and all around I heard you pass like ladies' skirts across the grass. Oh wind, a blowing all day long, oh wind that sings so loud a song. Now here the poet Robert Louis Stevenson, he describes about the activities of the wind. I here I refers to the poet means Robert Louis Stevenson. याचा संदर्भ आहे कवी. कवी म्हणजे कोण? रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन. आता पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतायत बघा. I saw you toss the kites on high. Now here the poet said, I saw you toss the kites on high. टॉस म्हणजे वर उडवणे आणि काईट म्हणजे पतंग. या ठिकाणी कवी असं म्हणतोय की मी तुला पाहतो आहे. ॲक्च्युली वी डू नॉट सॉ अ विंड. खरं पाहायला गेलं तर आपण वारा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकत नाही. जस्ट वी फील. आपण त्याला अनुभव करू शकतो, अनुभवू शकतो. अँड लाईक दॅट वे हिअर द पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन ही feels what the wind toss the kites, and that's why here the poet said, I saw you toss the kites on high. वारा तुला मी फील करू शकतो, तुला मी अनुभवू शकतो. कसं अनुभवू शकतो? की तू ज्या वेगाने पतंग जी आहे ही वर उडवतो आहे. And blow the birds about the sky. Blow म्हणजे फुंकणे आणि birds म्हणजे पक्षी. पक्ष्यांना जसं तू वर वर उडवतो आहेस, फुंकतो आहेस आकाशामध्ये. And all around I heard you pass. And here the poet, he said, he feels, he said that all around I heard you pass. आणि मी तुला फील करतोय म्हणजे अनुभवतो आहे. And here the poet gives an example like ladies' skirts across the grass. Ladies' skirts म्हणजे स्त्रियांचे स्कर्ट्स. वारा आल्यानंतर ते गवताला ओलांडून जात आहे. म्हणजे काय? ते उडत जात आहे. आणि अशा वेळेला वारा वाहतो आहे. Now the wind is blowing from one side to another. And here the poet Robert Louis Stevenson feel like that way. And he said, oh wind, a blowing all day long. Hey वारा, तू all day long म्हणजे दिवसभर. दिवसभर. ब्लोविंग म्हणजे वाहत असणारा. वाहत असणारा हा जो वारा आहे हा दिवसभर वाहत राहतो. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि त्या वाऱ्याला उद्देशून पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन असं म्हणतोय, ओ विंड दॅट सिंग्स म्हणजे गाणं म्हणणे. तू गाणं म्हणतोयस. सो लाऊड अ सॉन्ग. लाऊड म्हणजे मोठ्याने आणि सॉन्ग म्हणजे गाणं म्हणणे. मोठ्याने तू गाणं म्हणतोयस. मीन्स हिअर the wind is blowing strongly. म्हणजे अगदी वेगाने वारा वाहतो आहे. त्याचा आवाज त्याला येतो आहे आणि कवी अशी कल्पना करतो आहे की जणू काही या ठिकाणी वारा गाणं म्हणतो आहे. Now see second stanza. I saw the different things you did, but always you yourself you hid. I felt you push, I heard you call. I could not see yourself at all. Oh wind, a blowing all day long. Oh wind, that sings so loud a song. Now in second stanza, वाऱ्याच्या विविध जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज तो अनुभवतो आहे. अँड दॅट्स वाय ही सेड, आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड.
मी असं बघतोय की तू निरनिराळ्या गोष्टी करतोस. बट ऑलवेज यू युअरसेल्फ यू हिड. हिड म्हणजे लपलास. पण हे सगळं करताना मात्र तू नेहमी तू स्वतःला लपवून ठेवतोस, तू दिसत नाहीस. आय फेल्ट यू पुश. नाव हिअर द पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन ही सेड, आय फेल्ट म्हणजे जाणवले. यू पुश तू आम्हाला ढकलतोस. आय हर्ड यू कॉल मला हे ऐकू येतोय, तू बोलवतो आहेस. आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. बट व्हॉट हॅपन हिअर, द पोएट सेड, आय कुड नॉट सी यू तुला मी बघू शकत नाही. जस्ट आय फील यू तुला मी फक्त अनुभवू शकतो, पण डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. हे वारा, अ ब्लोविंग म्हणजे वाहत असणारा, दिवसभर वाहत असणारा, ऑल डे लॉंग. ओ विंड हे वारा, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. तू मोठ्याने गाणं म्हणतोयस, गातोयस. नाव सी लास्ट स्टांजा. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. या ठिकाणी वाऱ्याला उद्देशून रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन काय म्हणतोय, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. तू अतिशय स्ट्रॉंग आहेस, सामर्थ्यवान आहेस, थंड आहेस. कोल्ड म्हणजे थंड आहेस. ओ ब्लोवर, ब्लोवर म्हणजे वाहणारा. वाऱ्याला उद्देशून रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन कवी काय म्हणते, ओ ब्लोवर आर यू यंग ऑर ओल्ड. बीस्ट म्हणजे पशु. तू पशु आहेस का शेतातला, किंवा ज्या पद्धतीने ज्या सामर्थ्याने ज्या वेगाने तू वाहतो आहेस, तर तू झाडांचा विचार करत नाहीस, शेताचा विचार करत नाहीस, तर तू पशु आहेस का. नाव इन दिस वे द पोएट आस्क्ड अ क्वेश्चन टू द विंड. त्या वाऱ्याला कवी अशा पद्धतीने प्रश्न देखील विचारतो आहे. और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी. माझ्यापेक्षा तू अतिशय सामर्थ्यशाली असा मुलगा आहेस का. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. हे वारा, वाहत असणारा वारा, दिवसभर वाहणारा वारा. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. हे वारा, तू मोठ्याने गाणं म्हणतो आहेस, गाणं गातो आहेस. नाव इन दिस वे द पोएट रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन depicted a picture about the wind. Now in this way the poet Robert Louis Stevenson describes the various activities of the wind. This poem is over here. अशा पद्धतीने ही कविता जी आहे, ही कविता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. Later on we will discuss another topic. Now here we stop.